गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्यावरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण नेहमी दत्त महाराजांच्या मंत्राचे एक नामस्मरण करत असतो। तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं आपण नेहमी नामस्मरण करत असतो। परंतु या मंत्राचं काय महत्त्व आहे, याचा अर्थ काय आहे, हेच मी तुम्हाला सांगणार आहे। कसं असतं, जेव्हा आपण एखाद्या मंत्राचं नामस्मरण करतो किंवा जेव्हा आपण एखादी सेवा करतो, जेव्हा आपण एखादं काम करतो, तर त्या कामामागचा भाव, त्या कामामागचं महत्त्व, त्या कामामागचा अर्थ जर आपल्याला कळाला तर ते काम करण्यामध्ये आपल्याला खूप उत्साह येतो, एक पॉझिटिव्हिटी येते। तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा काय अर्थ आहे। तर बघा, भगवान श्री दत्तप्रभू हे साक्षात परिपूर्ण परब्रह्म आहेत। जगन्नियंत्या श्री भगवंताचे अभिन्न गुरु स्वरूप म्हणजे श्री दत्तप्रभू आहेत। म्हणूनच त्यांना जगद्गुरु असं म्हटलं जातं। शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे। श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रय देवतांचा उद्भव, उगम आणि प्रवास हा अगदी अद्भुत आहे। बघा, श्री दत्तात्रय अवतार ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे, जो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे। आता त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्री दत्त हा जाणं आपण जी आरती म्हणतो, तर संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रयांना बहाल केले गेलेले आहे। सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनर्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेत असतो। परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्व आणि अपरोक्ष अनुभूती हे प्रमुख वैशिष्ट्य मानले जात असते। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र मानला गेला असून कोट्यावधी भाविक भक्तगण असंख्य वेळा या मंत्राचे पठण, नामस्मरण, जप करत असतात। या महामंत्राचा अर्थ अद्भुत असाच आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी, त्याचे अनुसंधान। मी देह नाही, मी आहे आत्मा। तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम, तो साक्षी आहे, निर्विकार आहे, आनंद, अनंत रूप आहे। पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे। आता दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे। म्हणजेच आपल्या भोवती जे सर्व विश्व दिसते ते केवळ भासणारे आहे, वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रह्मच आहे। परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रूपे धारण केलेली आहेत। त्या परब्रह्माला दुसऱ्या दिगंबर शब्दाने हाक मारली आहे, दिगंबरा दिगंबरा। श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद वल्लभांना हाक मारली आहे। म्हणजे श्रीपाद वल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहे, ते भगवंताचेच अवतार आहेत, त्यांना संबोधन केले आहे। म्हणजेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद। चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे की माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा, मला लवकरात लवकर आपल्या जवळ न्या, आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या। मी देह असे जे मला वाटते तो माझा भ्रम आहे, तो भ्रम नाहीसा करा। अहम ब्रह्मास्मी हा अनुभव मला येऊ द्या, आपल्यासारखी दिगंबर स्थिती मलाही द्या, अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा या शब्दात असल्याचे सांगितले जाते। दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा। दिगंबर म्हणजे अंबररूपी व्याप्त प्रकाशात म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत, म्हणजेच गत अंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्व म्हणजेच दिगंबर। श्रीपाद मधील श्री म्हणजे ईश्वराचे अविनाशी तत्व, अशा ईश्वररूपी अविनाशी तत्वाच्या म्हणजेच श्री तत्वाच्या चरणापर्यंत नेणारे हे तत्व म्हणजेच श्रीपाद रूपी दत्त तत्व। वल्लभ म्हणजे
भय निर्माण करणाऱ्या वलयांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जीवांना अभय देणारे तत्व म्हणजेच वल्लभरूपी दत्ततत्वच आहे. किती सुंदर असा अर्थ या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आहे. बघा, म्हणजे किती छान अर्थ आपल्याला यातून कळालेला आहे. आणि आता जेव्हा आपण या मंत्राचं नामस्मरण करू, या मंत्राचं जप करू, तेव्हा आपल्यातली जी भीती आहे, जो न्यूनगंड आहे, जो एक प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये कमी असतो, तो देखील दूर होईल. आणि आपण जास्तीत जास्त भगवंताच्या शरण जाऊ, दत्त महाराजांच्या शरण जाऊ. आणि बघा, आपण म्हणतो ना, मी देवासमोर जेव्हा बसते, जेव्हा देवासमोर मी नामस्मरण करायला बसते, मला आळस येतो, मला जांभळी येते, मला झोप येते, माझ्या हातातनं माळ गळून पडते, मला जप करूसं वाटत नाही, माझ्या मनात वाईट वाईट विचार येतात. तर हे जे आहे ते आपले सगळे जे आपण म्हणतो ना, आपले 6 प्रकारचे वाईट गुण असतात, ते निघून जायला सुरुवात होत असते. आणि म्हणून कितीही काही त्रास झाला तरी आपण मात्र नामस्मरण सोडायचं नाही, भगवंताची सेवा सोडायचं नाही. कारण की जेव्हा आपल्याला हा त्रास होतो तेव्हा समजायचं की आपल्यातले हे जे वाईट गुण आहेत, जसं की लोभ, माया, मोह, मत्सर, राग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातनं दूर जात असतात. आणि म्हणून जेव्हा वाईट गोष्टी आपल्या शरीरातून निघून जातात तेव्हा आपल्याला हा त्रास होत असतो. आणि म्हणून आपण कोणत्याही मंत्राचं नामस्मरण करताना अगदी एकरूप एकनिष्ठ होऊन नामस्मरण करायचं. आणि आलेला प्रत्येक हा जो त्रास आहे याला मागे टाकून मात्र आपलं नामस्मरण खंडित नाही करायचं आहे, नामस्मरण चालूच ठेवायचं आहे. तर बघा, आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ, नक्की त्याच्यासह लोकांपर्यंत शेअर करा. आणि तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुन्हा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.